नमस्कार, जन अभियान न्यूज में मैं पायल वर्मा आपका स्वागत करती हूँ। सबसे पहले गुड मॉर्निंग। और आज की जो सुबह है भाई, वो तो क्या ही बोलूँ आपको। जो हमारे दैनिक जन यात्रा का वर्तमान पत्र का महिला मंच है नारी यात्रा, वो लेकर आ गया है महिलाओं के लिए क्रिकेट टूर्नामेंट। प्राध्यापक श्री अशोकजी ढेरे सर, अल्पसा परिचय आणि अत्यंत नावामध्ये सुद्धा उपयुक्तता ज्यांच्या दडलेली आहे, जेव्हा केव्हा त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचतं तर त्याला सहज हसतमुखाने जे हो देतात करपेट्या, असा त्यांचा पेटेंट शब्द आहे। आज आपले उद्घाटक आहेत, त्यासोबतच आदरणीय मुख्य संपादक दैनिक जनयात्रा माननीय श्री अविनाशजी देशमुख सर, प्रशांत केदार सर आमचे मार्गदर्शक, पुरुषोत्तमजी आवारे, त्यासोबत संपादक जनयात्रा आमचे मुख्य संयोजिका यात्रा पूजाताई काळे, ही सर्व मंडळी आपल्यामध्ये आलेली आहे। उद्घाटनीय सत्राकडे आपण जाऊयात। माननीय अशोक ढेरे सर यांचं स्वागत माननीय अविनाश दादा करतील अशी त्यांना विनंती करतो। स्वागतासाठी सुद्धा आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहेत। एक छोटीशी भेट आमची आठवण म्हणून आणि हे एक छोटंसं पुष्प जे सदा सर्व काळ फुलत असेल आपल्या नात्या संबंधाद्वारे, तो स्नेह तो प्रेम दरवळत राहील यात शंका नाही। माननीय प्राध्यापक अशोक ढेरे सर यांचं स्वागत अविनाश दादांनी केलं आहे। निर्वाणी निर्मल नरवाणे, गोल्ड मेडलिस्ट रायफल शूटिंग, सहजता सहनिकता तिच्याकडे पाहून आपल्याला कळते असं कार्य। गोल्ड मेडलिस्ट रायफल शूटिंग निर्वाणी निर्मल नरवाणे। पुरुषोत्तमजी आवारे सर आपल्यामध्ये आहेत। लोग होते हैं दुनिया में खामोश, अक्सर ऐसे जिनके सिर्फ और सिर्फ हुनर बोलते हैं, जिनके सिर्फ और सिर्फ हुनर बोलते हैं। केनियाला गेली आणि गोल्ड मेडल घेऊन आली आदरणीय प्राची सुनील गर्जे, हिला समोर बोलावतो आणि सर्वांना विनंती करतो की तिच्या सर्वांनी जोरदार टाळ्यांसह तिचं स्वागत करायचं आहे। प्राची सुनील गजरे, साक्षी वाघमारे आणि अविनाश सरांना विनंती की तिचं स्वागत आपल्याला करायचं आहे। एकदा जोरदार त्याबद्दल परत एकदा एवढंच बोलावंसं वाटतं। साहेबर मॅडम पाहतायत अगदी हर उल्हासाने कौतुकाने की हमारी ही मुट्ठी में आकाश सारा, जी हाँ हमारी ही मुट्ठी में आकाश सारा, और खुलेगी मुट्ठी तो चमकेगा तारा, खुलेगी मुट्ठी तो चमकेगा तारा। प्राची सुनील गजरे, जोरदार एकदा टाळ्या तिच्यासाठी। निर्वाणी यायची आहे, पण निर्वाणी निर्मल नरवाणे गोल्ड मेडलिस्ट रायफल शूटिंग हिच्यासाठी जोरदार एकदा आपण टाळ्या वाजवू शकतो। जय शर्मा अंपायरच्या रूपात तुम्हाला स्थिर आहे हामिद हुसेन यांचं स्वागत अविनाश दादा आणि पुरुषोत्तम आवारे सर करतील अशी त्यांना विनंती। आमच्यासोबत आहेत अंकुश तवर सर यांचं स्वागत मुख्य संयोजिका पूजाताई काळे करतील अशी त्यांना विनंती करतो। माननीय श्री अंकुशजी तवर सर, जोरदार एकदा अंकुश सरांसाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत। मुख्य संयोजिका नारी यात्राच्या पूजाताई काळे प्रास्ताविक स्वरूपात त्यांचा मनोदय व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो। सायंदैनिक जनयात्राचा महिला मंच नारी यात्रा, मुळात आपल्या यावर्षी हे दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षाची सुरुवात एवढ्या दमदार पद्धतीनं आणि महिला क्रिकेट सामने घेऊन होते आहेत। त्यासाठी खरंच तुम्हाला खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या स्वरूपात तुम्ही आज इथे सगळ्याजणी उपस्थित झालेल्या आहात। गेल्या वर्षी आम्ही एक छोटंसं रोपटं रोवलं होतं, नारी यात्राचं एक स्वप्न प्रयत्न करून बघितला, पण यावर्षी खरंच जाणवते आहे की हे रोपटं खूप जलद गतीनं वाढणार आहे। बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांना साक्षर करणारे कार्यक्रम, त्यानंतर महिलांना माहिती देणारे कार्यक्रम, त्यांच्या आरोग्यविषयक कार्यक्रम, त्यानंतर त्यांच्या कलागुणांना वाव देणारे असंख्य कार्यक्रम आम्ही माननीय अविनाश दादा यांच्या संकल्पनेतून आखले आणि माननीय पुरुषोत्तम दादा यांना हा जो सायंदैनिक जनयात्राचा संपूर्ण जो काय पूर्ण हाती घेतलेला जो हेतू आहे, त्या हेतूला खऱ्या अर्थानं सोनालीताई मी एक छोटंसं रूप देण्याचं, महिला विश्वाला एक रूप देण्याचा प्रयत्न करतो आहे। नारी यात्रा सुरू करावा अशी मुख्य आग्रह आणि संकल्पना ही माननीय अविनाश दादा आणि पुरुषोत्तम दादा यांची होती आणि त्या माध्यमातून जे काही आम्हाला महिला विश्वासाठी करता येते आहे ते करण्यासाठी आम्ही कधीही नाही म्हणत नाही। इकडे माझ्या बाजूला उभे असणारे अविनाश दादा हे म्हणजे संकल्पनांची एक खाण आहे। आज महिलांच्या
क्रिकेट मॅचेस आणि तुम्ही आलेल्या सगळ्या महिला ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधल्या महिला आपली महिला क्रिकेट टीम घेऊन इथे हजर आहेत. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आहे की संपूर्ण या आज चालणाऱ्या मॅचेसमध्ये खूप दमदार प्रदर्शन तुम्ही द्या आणि तशा तर तुम्ही दररोज जी प्रॅक्टिस करता किंवा ज्या टुर्नामेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी खेळायला जाता तुम्ही आल्या यावरून लक्षात येतेच आहे की तुमचं प्रदर्शन हे दमदार असतेच, पण आज नारी यात्राच्या या मंचावर तुमचं जे दमदार प्रदर्शन असेल ते आमच्यासाठी खूप मोठं वाखाणण्यासारखं आणि खूप मोठं एक प्रतीक असेल की नारी यात्राने हे सुद्धा करून दाखवलं. टेक्निकल गोष्टीला मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय केदारे सर यांनाही खूप खूप शुभेच्छा देते आणि इथे माझं प्रास्ताविक संपवले. धन्यवाद. क्रिकेटचं फारसं मला कळत नाही, परंतु गेल्या काही वर्षात आपण बघतोय महिलांच्या क्रिकेट टीमनं जागतिक दर्जावर सुद्धा आपल्या यशाचा झेंडा रोवलेला आहे. त्यामुळे त्या क्रिकेट टीम बघायला ते मॅच बघायला मी सुरुवात केली आणि थोडा इंटरेस्ट त्या ठिकाणी क्रिएट झाला. कोणत्याच क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या मागे नाही किंबहुना 4 पावलं पुढे आहेत. हे क्रिकेटच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यशाने सिद्ध केलेलं आहे. आज तोच संकल्प सगळ्यांनी मनात ठेवून अत्यंत उत्तम पद्धतीनं या ठिकाणी खेळावं. छक्के चौके जे जे काही मारायचं आहे ते या निमित्ताने तुम्ही मारून या स्पर्धेतील पहिला क्रमांक आपल्या टीमला कसा येईल याचा प्रयत्न करावा. सर्वांना माझ्या वतीनं जनयात्राच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. संकल्पनेची खाण असलेले आदरणीय अविनाशजी, त्याच संकल्पनेचे स्टोअर कीपर अविनाशजी आणि त्याच संकल्पनेची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पूजा, तसंच केदारे सर आणि उपस्थित आणि ह्या 2 मुली ज्यांचं आपण आज कौतुक केलं त्यांना नमस्कार करतो. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आणि त्याचबरोबर ज्या आपण भगिनी या स्पर्धेत सहभागी झाल्या, खरं म्हणजे आता एक पुरुषांचं फक्त वातावरण क्रिकेट पुरतं राहिलं नाही तर महिलांनी सुद्धा एक वेगळं वातावरण या संपूर्ण भारतात निर्माण केलं आणि त्याचा झेंडा आता पुरुषोत्तम सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण जगभर आज एक सगळ्यात बेस्ट संघ म्हणून भारताच्या संघाचं कौतुक झालं आहे. तेच कौतुक आपल्याला आज या स्पर्धेमध्ये सुद्धा टिकवायचं आहे असं मला वाटतं. आपण सर्वांनी ध्येय समोर ठेवून, ध्येयपूर्ती समोर ठेवून आपल्याला कोणता तरी गोल अचीव करायचा आहे या माध्यमातून लक्ष ठेवून आपण इथे खेळायचं आहे आणि कोणत्याही प्रकारची स्पोर्ट्स ठेवून इथे खेळायचं आहे आणि या स्पर्धेला 4 चांद लावायचे असं मला वाटतं. आपल्या सर्व भगिनींना या स्पोर्ट्सच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं हे छोटंसं मनोगत आम्हाला नवी प्रेरणा, नवी दिशा, नवी ऊर्जा देईल या ठिकाणी आणि तुम्ही इथं आलात अत्यंत मनपूर्वक तुमचे आभार व्यक्त करतो. संपादक उद्घाटनीय सत्राचा हा पहिला बॉल. मुख्य संयोजिका पूजा काळे बॅटिंग करत आहेत आमचे आदरणीय श्री अशोकजी ढेरे सर. खूप सुंदर असा होता. मुख्य संयोजिका नारी यात्रा सौ पूजाताई काळे आणि हा फुलटॉस बॉल अगदी सरळ स्ट्रेट ड्राईव्ह केला गेलेला आहे. परत एकदा फुलटॉस लेग स्टंपच्या बाहेर हलकासा. केनियामध्ये जाऊन जिने गोल्ड मेडल आपल्यासाठी रोल बॉल मध्ये आणलंय अशी आपली प्राचीसाठी जोरदार एकदा टाळ्या. व्हेरी गुड. और क्या बात आहे. प्राची त्यांना गोलंदाजी करते आहेत. की पहली गेंद और ऑफ स्टंप के बाहर कोशिश जरूर की लेकिन बॉलर बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ. वापस आने में हम तैयार हैं फिरकी डालने के लिए. बहुत अच्छी गेंद और भी आम्ही सर्व अकोला पोलीस डिपार्टमेंटचे आहोत आणि कृष्णा 11 या नावाने आज आम्ही टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेलो आहोत. थँक्यू सो मच. एकदा टाळ्या आपल्याला वाजवायच्या आहेत. आम्ही पण अकोल्याचे आहोत. माझ्या टीममधले काही बाहेरगावचे पण आहेत. आमच्या टीमचं नाव आहे वर्किंग वॉरियर्स. वर्किंग वॉरियर्स ठेवायचं नाव उद्देश हा होता की सगळ्या लेडीज आमच्या वर्किंग आहेत. वेगवेगळ्या ऑफिसेसला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतात. मी विद्या देशमुख. आमच्या टीमचं नाव जलसंपदा महिला स्त्रीशक्ती आहे. आम्ही सर्व जलसंपदामध्ये आहे, कार्यरत आहे. सर
संयोजन ग्रुप आहे. आम्ही सगळे 40+ आहे. आम्ही सगळे अकोल्याचे आहे. और किसी भी उद्देश्य को अगर प्राप्त करना है तो उसमें एज फैक्टर नहीं रहता. आपको बहुत बहुत सारी शुभकामनाएं. माझं नाव पल्लवी केदारे. माझ्या ग्रुपचं नाव अग्निपंख. आणि नावच खूप छान छान आहेत. अग्निपंख आणि हे ते वगैरे खूप छान आहे. आणि ऑल द बेस्ट टू यू. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचं नाव सुद्धा अग्निपंख आहे. त्याचं इथे उल्लेख अवश्य करावा असं वाटतं. जोरदार एकदा सर्वांसाठी टाळ्या आपण वाजवूया. हमारी टीम का नाम स्काई फाइटर्स है और ये हमारी टीम है. हम वर्किंग वुमेन है. हमारे 3 स्टूडेंट्स भी हैं. सब रेगुलर क्रिकेट खेलते हैं. तो वी विश यू ऑल द बेस्ट टू ऑल द टीम. टीमचं नाव DRS आहे. टीम आणि आम्ही सगळं आज इथं एकत्र आलेलो आहोत क्रिकेट खेळण्यासाठी. आणि हा उत्सव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि सर्व नारी शक्तीसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. 100% ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. माझ्या टीमचे नाव आहे MSPD राजेश्वर नगरी अकोला आणि आम्ही सर्व कलावू एकाच लेडीज आहोत. एकाच समाजात सर्व लेडीज आहोत. आणि आम्ही बेस्ट टुर्नामेंट पण झालेली आहे. त्याला लास्ट इयरला. थँक्यू सर. कलाल मंडळी झिंग आलेली आहे. कलाल मंडळी झिंग आली आहे ना, त्यामुळे ती झिंग नुसती कायम ठेवा आणि विजय व्हा हीच प्रार्थना करतो. ऑल द बेस्ट टू. आणि सर्व टीमला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. अगदी जिद्दीने खेळा, ध्येय समोर ठेवून खेळा आणि विजयश्री जी आहे ती टिकून आणण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. थैंक यू सर. ओवर फेंकल्यानंतर रेड फाइनल किया है और खेल से तो बैटिंग कर टॉस का सिक्का मैंने उठाया भी नहीं और यहाँ से फरमान आ गया कि बैटिंग. तो जज्बा पहले से तैयार था. क्या सोचे कितना रन टारगेट देना चाहेंगे सेमीफाइनल? 80 बनाने का ट्राई करेंगे. 80 बनाने का ट्राई करेंगे. चलिए आपकी बॉलिंग है, आप कहाँ तक रोकेंगे उनको? तुम्ही नाही रोखू पाहिजे. में निपटा देंगे बोलते हैं. चलो दोनों को भी बेस्ट ऑफ लक और दोनों भी अच्छे से खेलिए. पल्लवी मैम. वही तेरे आगे टिक पाए ना जो भी तेरे सामने आएगा. वही तेरे आगे टिक पाए ना जो भी तेरे सामने आएगा. तू कर दे धमाका सब देखें आज तमाशा. तू कर दे धमाका हर बॉल को दे तमाचा. दे चौका दे छक्का आज हो जाए धूम धड़का. 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 ते आयोजन कसं आहे? आणि पहिल्यांदा आम्ही उत्साह बघत आहे. एवढ्या टीमा अकोल्यामध्ये पहिल्यांदा आम्ही बघत आहे आणि खरंच खूप छान आयोजन आहे. थँक्यू पूजा आणि हा एक तो आज हमारे साथ यहाँ पे मौजूद है स्काई स्ट्राइकर्स जो टीम है. क्या कहना चाहेंगे आज का ये जो जन यात्रा की तरफ नारी यात्रा जो है ये कार्यक्रम रखा गया है मैच का, क्या कहना है आपके ऊपर? कैसे? बहुत ही बढ़िया अरेंजमेंट है. देखने में भी बहुत मजा आ रहा है और एकदम कंपटीशन वाली फील आ रही है और बहुत एंजॉय कर रहे हैं हम लोग यहाँ. और आपकी जो तैयारी है वो कैसी है अभी इसमें? हमारी तयारी भी अच्छी है. आपको गेम में दिख जाएगा. खूप आनंद झाला. लेडीज साठी काहीतरी केलं त्यांनी आणि आम्ही खूप जोश मध्ये आलो खेळण्यासाठी. तो अभी हमारे साथ DRS टीम की कैप्टन जो है वो मौजूद है. क्या कहना है आपका अभी नारी यात्रा आपको यहाँ पे आज क्रिकेट रखा है उस विषय में क्या? एक्चुअली नारी यात्रा ने ये जो अरेंज किया है आज का क्रिकेट मैच लिटरली बहुत ज्यादा अप्रिशिएट करती हूँ मैं इसको. इसमें हमारी भी टीम की फिट हमारा फिटनेस सेंटर है वट एवर. लाइक आप लोग हल्दी कुंकू तक सोचते हो तो नहीं,
जिम तक भी सोचो, सिर्फ पार्लर तक नहीं, आप पिच तक भी सोचिए. यू नारी यात्रा का कैन यह ट्रस्ट योर सच कैपेबिलिटीज चुका है। एंड यू कैन डू एनीथिंग. पल्लवी मैम इट्स अ ग्रेट इनिशिएटिव बाय नारी यात्रा. अभी जो ये और क्रिकेट कहीं की अभी परीक्षा टीम की उतरने वाली है, उसके लिए आपका क्या कहना है? कैसी तैयारी है आपकी तैयार टीम की? तैयारी तो इन फील्ड में लोग कुछ- मैक्सिमम उनमें से ज्यादा वर्किंग है, तो तैयारी तो इतना ज्यादा नहीं की है, बट उन लोग का फिटनेस अच्छा है, तो वो लोग बहुत अच्छा करेगी. एंड हमने कांग्रेचुलेशन. शेफाली का भी नाम सुना है, शेफाली वर्मा, जिन्होंने अर्जित Thank you so 27 रन much, बनाकर विकेट. हमारे लिए तो बहुत गर्व की बात है कि जो हाउस वाइफ है उनको बाहर निकलने का एक मौका है नारी यात्रा के जरिए. इसलिए मैं पूजा दीदी और सोनाली दीदी का तहे दिल से आभार मानती हूँ. उन्होंने हमारी लेडीज के लिए इतना अच्छा एक प्लान बनाया है जो किचन से बाहेर निकल सके. इथे डॉक्टरची आणि मेडिकलची सोय सुद्धा आहे, तर विचारूया की त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे. से बहुत तारीफ होगी यहाँ प्रतीक्षा की. क्या बात है. आम्ही ते फर्स्ट इसी बीच रनआउट का ये जर लागली काही इंजुरी झाली तर ऑइंटमेंट आहे. अमित हुसैन लागलं प्लेयर्सला खेळताना, तर त्यांची सगळी सोय इथे केली. तारीफ होगी. पौर्णिमाताई आपल्यासोबत जुडलेले आहेत, तर ताई काय वाटते तुम्हाला हे आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे. महिलांसाठी खूप सुवर्ण संधी आहे क्रिकेट बद्दल, कारण की महिलांना घराच्या बाहेर निघायला मिळत नाही. तर त्यानुसार नारी यात्रेने खूप सुंदर म्हटलं, म्हणजे सांगू नाही शकत, खूप छान केलेलं आहे. असंच करत राहायचं, नवीन नवीन काही प्रोग्राम काढत राहायचे, म्हणजे आम्हाला पण संधी मिळते प्रोग्राम मध्ये अटेंड करायची. खूप छान आहे. आणि मेन म्हणजे स्पोर्ट असलं की ते थोडी वेगळी असते एनर्जी, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटलं, खूप खूप. आणि याच्यामध्ये हाऊसवाईफ पण आहे, जॉबवाल्या पण आहे, आणि जसं स्पोर्टवाल्या पण आहे, पोलीस वगैरे मॅडम ज्या आहेत त्या छान आहेत प्रोग्राम. त्याच्यामुळे तुम्ही असेच प्रोग्राम काढत राहा, आम्हाला खूप सुंदर वाटलं. थँक्यू नारी यात्रा. तू कर दे धमाका, अब सबसे ले तू पंगा. तू कर दे धमाका, चल आज मचा दे दंगा. दे चौका दे छक्का, आज हो जाए धूम धड़का. 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 दे चौका कोई तेरे आगे टिक पाए ना, जो भी तेरे सामने आएगा. कोई तेरे आगे टिक पाए ना, जो भी तेरे सामने आएगा. तू कर दे धमाका, सब देखें आज तमाशा. ते शानदार ट्रॉफी वगैरह भाई, गिफ्ट वगैरह सब कुछ है. पहला जो कैश प्राइज है वो है 7,000, जो दूसरा कैश प्राइज है वो है 5,000, और जो तीसरा स्टैंड पे जो प्राइज है वो है 3,000 विद ट्रॉफी. नारी यात्रा में आपने आज ये क्रिकेट का शुरू किया, क्या ऐसा ख्याल में आया कि ये करना चाहिए, और महिलाओं के लिए क्या है इसमें? जैसे कि नारी यात्रा हर बार हर क्षेत्र की महिलाओं के लिए कुछ ना कुछ नया देना चाहती है, ताकि सभी महिलाएं अपना जो भी अपने कला गुण है, अपने सभी एबिलिटीज को आजमा सके. उसमें से अभी हाल ही में हमने देखा है कि इस साल हमारी जो भारत की महिला क्रिकेट संघ ने हमारे लिए जो विश्व विजेता बने और जो विश्व कप उन्होंने लाया है, इसी को प्रेरणा बनाते हुए हमारी अकोला की लेडीज भी कुछ ना कुछ बना सके और अपनी खुद के जो क्रीड़ा उनका जो क्रीड़ा गुण है, खेल गुण है, उसे बाहर ला सके. और जो यहाँ की सभी महिला क्रिकेट संघ है उनको अच्छे तरीके से यहाँ पे नारी यात्रा ने एक मंच दिया ताकि वो ये भी आजमा सके और एंजॉय कर सके. तो बहुत सारी टीम्स और हर एक डिपार्टमेंट की टीम्स, जिसमें पुलिस डिपार्टमेंट, जल संधारण डिपार्टमेंट, इवन कुछ होम मेकर महिलाएं भी अपनी खुद की टीम बनाकर यहाँ पे खेल रहे हैं. तो भाई हम अपने खेल को नई ऊंचाई तक पहुंचाइए वेटा फ्लो एनर्जी ड्रिंक के साथ. अगर आपको यहाँ खेलते खेलते कुछ ऐसा चक्कर जैसा लग रहा है कुछ है, तो हमारे पास एनर्जी ड्रिंक भी है. तो वेटा फ्लो अपने खेल को ले जाइए नई ऊंचाइयों पर. हमारे साथ आज यहाँ मौजूद है नारी यात्रा के जो ये पूरा अरेंज किया है सोनाली मैम. आप क्या कहना चाहेंगे, जो नारी यात्रा का आज ये इतना अच्छा खेल आपने कैसे उसको आपने ये किया, मतलब आपके क्या दिमाग में है नारी यात्रा ये करना चाहिए करके? नारी यात्रा के यानी सायंकालिक जन यात्रा का महिला मंच है जो नारी यात्रा, इसका ये 2nd साल में पदार्पण हुआ है. तो उसका
जनवरी का ही गेम ये रखे हुए थे, लेकिन कुछ वजह से थोड़ा सा आगे चला गया। लेकिन आज के दिन ये प्रोग्राम हो रहा है तो मुझे एक लेडीज के लिए नया प्लेटफॉर्म देते हुए बहुत अच्छा लग रहा है। और हमारे जो संपादक है अविनाश जी देशमुख सर, इन्होंने ये कार्यक्रम के लिए बहुत अप्रिशिएट किया है और उन्होंने हमें ये कार्यक्रम के लिए प्लेटफॉर्म उपलब्ध कर दिया। इसलिए मैं नारी यात्रा के और से उनको धन्यवाद देती हूँ। इसमें आज कुल मिला के कितनी टीम है पूरी जो खेलने वाली है? आज 12 टीम खेलेंगी और सब वही वर्किंग वुमेन्स है। हर अलग अलग जगह से लेडीज आई हुई है और हर एक लेडीज अपने कार्य में पूर्ण परिपूर्ण है। अजिबात स्पष्ट वाटत आहे उत्कृष्ट निवेदिका आपल्याला जया भारती यांना सुद्धा इथे आम्ही आमंत्रित करतो आहे. कृपया आपण यायचं आहे. म्हणजे मी एकदम नवीन आहे इथे आणि सगळ्यांनी मला एवढं अकोमोडेट केलंय ते खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे मला मोटिवेट केलं, चेअरअप केलं, असं लक्ष ठेवलं भरपूर मोठी गोष्ट आहे. आणि ह्यांनी जो क्वेश्चन केला मला की जेव्हा पहिली आमची क्रिकेट पडली तर ते प्रेशर रिलीज कसं केलं, ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांनीच माझा गेम पाहिला. पहिल्या वेळेला मी जी बोल झाली होती 3 बॉल होती आहे. तर मी तुम्हाला एक सजेशन देईल, तुम्ही नेक्स्ट टुर्नामेंट जेव्हा खेळणार लक्षात ठेवा ते जो एक गेम आहे जिथे तुम्ही 0वर आउट होता तो विसरून जा आणि फिल्डिंग आणि बॉलिंगवर लक्ष द्या. टीम मधून 2 डिपार्टमेंट मध्ये तुम्ही चांगलं केलं ना तुम्ही मॅच करता. आणि त्याच कॉन्फिडन्सने मला पुन्हा बॅटिंगला तो कॉन्फिडन्स दिला जेव्हा मी पहिला 6 मारला. इकडे येऊन परफॉर्म करणं इझी नाही, बाहेर बोलून सांगणं इझी आहे, राईट? सगळे अग्री करता? आणि मी अजून एक सांगते की सीमा या अशा नंतर आमच्या टीमच्या ज्या रोज आमच्या सोबत प्रॅक्टिस केली आणि आज आमच्या टीमला जिंकण्यासाठी यांनी आम्हाला बाहेर बसून फुल सपोर्ट दिला. प्लीज एक टाळ्या. प्लीज थँक्यू सो मच एव्हरीवन. सर्वप्रथम या ठिकाणी नारी शक्ती सर्व आलेल्या आहेत त्या सर्वांना माझा सॅल्यूट आहे, हॅट्स ऑफ आहे. कारण की जर तुम्ही आज इथे नसता तर तुम्ही हा जो जोश आहे, जे सावध आहे आणि ज्या वातावरणामध्ये आज आपण एन्जॉय केलाय, जिंकू किंवा हरू हा उद्देश नाहीच आहे. आपण एक एक दिवस कसे जगणार आणि आनंदाने कसे बाळगणार हा खूप महत्वाचा टाइम आहे. आज नारी शक्ती प्लॅटफॉर्मने आपल्या सगळ्यांना आणि शिवाय एक महत्वाची बाब, सर्व लोक खेळतील पण महाराष्ट्र पोलीस दलाच्या ज्या लेडीज आहेत त्यांना सुद्धा माझा हॅट्स ऑफ आहे. कारण की घरदार मुलं सगळ्यांना 2-2 मुलं 3-3 मुलं आहेत, संसार सोडून त्या आज या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर चांगल्या प्रकारचे खेळल्या. सर आम्ही तुम्हाला खोटं नाही सांगत, आम्ही फक्त 3 दिवस झाले प्रॅक्टिस केली. अविनाश देशमुख सर आज आम्ही सांगत आहे 3 दिवस प्रॅक्टिस केली सर. फक्त 3 दिवसामध्ये पण सर कोणी ड्युटीवर होतं, कोणाला फोन लावायला लागला की लवकर या आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. खूप धावपळ झाली आहे, काही सांगू शकत नाही. पण आज आम्ही सेकंड जरी आलो आहे ना तरी काही हरकत नहीं. आम्ही खूब एंजॉय केला, खूब एंजॉय केला, खूब एंजॉय केला. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत ही बेहतरीन तरीके से इन्होंने अपना अंदाज बयां किया और सबसे बेहतरीन बात इन्होंने जो की वो एक शायराना अंदाज में मैं आप तक पहुंचाना चाहूंगा. जी हाँ, आधा अपनी बोट पर कोई बचल नहीं, सामान 100 बरस का और पल की खबर नहीं, सामान 100 बरस का और पल की खबर नहीं. जी लेते हैं हर बोल को आनंद के साथ, हर्ष के साथ और प्राइज डिस्ट्रीब्यूशन की ओर चलते हैं. यात्रा के जो प्रायोजक ग्रुप के माननीय श्री अमित व्यास और उनकी यहाँ ये धनश्री व्यास, तो हम चाहेंगे सबसे पहले निशांत उम्बरकर सर हमारे साथ है यहाँ, तो उनसे कि माननीय अमित व्यास सर का आप स्वागत कीजिए. निशांत उंबरकर कृपया अमित व्यास सर यांचं स्वागत करतील. एएनव्ही ग्रुपच्या बद्दल काय सांगावं, पण जी आपली डायजेशन सिस्टीम आहे आणि हेल्दी प्रोडक्ट बनवण्यामध्ये 1 नंबर एएनव्ही ग्रुप. परिवार सोयाबीन ऑइल, परिवार सनफ्लावर ऑइल, परिवार ग्राउंडनट ऑइल, परिवार ड्राय फ्रूट्स, हेल्दी. एकदा वारसेसाठी सुद्धा एकदा टाळ्या आपल्याला वाजवायच्या आहेत. नारी यात्राचे प्रायोजक ऐसा एक नाम टिक्कर सर का है, त्यांचं स्वागत मी विनंती करेल की आपल्या अभिमान झाला करतील अशी त्यांना विनंती करतो. माननीय श्री भरत टिक्कर सर, अकोला क्रिकेट जगत के एक बहुत ही बेहतरीन उत्कृष्ट कोच माननीय श्री सतीश इंगोले सर आपल्यामध्ये आहेत. तरी मी संयोजिका, मुख्य संयोजिका पूजाताई काळे यांना विनंती करतो. संयोजिका नारी यात्राच्या पूजाताई काळे
मंत्री श्री बोरे साहेब अशोक बोरे सरांचं स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो. चालेल, सर्वांचं शब्दसमुलांनी स्वागत. आणि स्वागताचा कार्यक्रमाचा अट्टाहास एवढा असतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे लवकर संपायला पाहिजे. माननीय श्री अविनाशजी देशमुख सर, जोरदारीचा टाळ्या दादांसाठी. सर्वांना ज्यांनी या ठिकाणी विजय नोंदवला त्यांनाही शुभेच्छा, ज्यांचा पराजय झाला त्यांनाही भविष्यासाठी शुभेच्छा. नारी यात्रेच्या वतीने आज दिवसभरात आपण सगळेजण उत्कृष्ट क्रिकेट खेळला आणि त्या अनुषंगाने बक्षीस समारंभाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो. मला वाटतं या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय व्यास सर आले, त्यांच्या कन्या सुद्धा आल्या. आमचे जुने मित्र भरतजी डिक्कर या ठिकाणी आलेत, ज्यांच्या माध्यमातून आपण या परिसराचा संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि उत्कृष्ट सेवा ते सांभाळतात. असे केदारे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. आमचे काहीच उद्घाटनाला असणारे आमचे डेरे सर सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि आमच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की ज्यांच्या माध्यमातून नारी यात्राची जबाबदारी आम्ही मागील 1 वर्षापूर्वी त्यांच्याकडे दिली होती आणि पूजा काळेंनी अतिशय चांगल्या पद्धतीने वर्षभरात ती सांभाळली आणि त्यांना सोनाली मोरे यांनी चांगली ताकदीने साथ दिली. खऱ्या अर्थाने मागील वर्षात भरपूर कार्यक्रम आपण नारी यात्रेच्या वतीने घेतले आणि भविष्यात सुद्धा आपण घेणार आहोत. आणि याचं खरं श्रेय जर जात असेल तर ते पूर्ण पूजा काळे आणि त्यांच्या सहकार्य करणाऱ्या सोनालीताईंना जाते. भविष्यात असेच नारी यात्रेचे कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी राहतील. विविध कार्यक्रम म्हणजे स्पोर्ट असतील, सांस्कृतिक असतील किंवा क्रीडा असतील किंवा शिक्षण असतील, अशा ऍक्टिव्हिटीज आपण या नारी यात्रेच्या माध्यमातून घेतो. जनयात्रा पेपरच्या माध्यमातून आपल्याला कुठलीही समाज उपयोगी जर बातमी पाठवायची असली तर निश्चित पाठवा, त्याला आम्ही चांगलं प्राधान्य देऊ आणि त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा आम्ही त्यातनं प्रसिद्धी देऊ. भविष्यात जनयात्रा पेपर हा कोणाचं निगेटिव्ह छापण्यासाठी नाही तर सगळ्यांचं समाज उपयोगी कार्य लोकांपर्यंत पोहोचण्याकरता कार्यरत राहील. एवढंच या ठिकाणी थांबतो. आपण सगळ्यांनी आज स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खटाटोप खूप सारा भारी असतो पण अंपायरचं असणं आवश्यक असतं आणि अंपायरमुळे मग हे सुसह्य वाटतं आपल्याला वातावरण. असे आजचे अंपायर जय शर्मा आणि सोबत हामिद हुसेन यांना आमंत्रित करतो. एएमडी ग्रुपचे आदरणीय अमित व्यास सर आणि आमचे आदरणीय जनयात्राचे श्री अविनाश जय शर्मा आणि हामिद हुसेन. अगदी सकाळपासून त्यांची इथे आपल्याला हजेरी होती. न कंटाळता थकता त्यांनी आपला कार्यभार व्यवस्थित सांभाळला. एकदा टाळ्या जय शर्मा त्यांचा अत्यंत महत्वाचा रोल त्यांनी अदा केला. त्यासोबत हामिद हुसेन अगदी आमच्यामध्ये येऊन अगदी सहज अगदी आमच्यामध्ये रमून गेला. अगदी जोरदार एकदा हामिद साठी सुद्धा टाळ्या. खऱ्या अर्थाने इथे स्वागत सर्वात आधी होणं गरजेचं आहे, कारण तुम्ही सगळं बघू शकता की आपण एक टर्फवर खेळत होतो पण आपण जी रनिंग कॉमेंट्री ऐकत होतो ती असं वाटत होतं एका आंतरराष्ट्रीय खेळाच्या सामन्यांची कॉमेंट्री आपण ऐकतो आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आमच्या आकाशवाणीचे सहकारी आणि नात्याने आमचे मोठे भाऊ जे सदैव आमच्या सगळ्या कार्यात असतात उपस्थित, तर मी विनंती करते अविनाश दादांना की त्यांनी विकास दादांचं स्वागत इथे करावं. सोबतच आज जे पण सगळे क्षण तुम्ही इथे अनुभवले हे सगळं तुम्ही बघू शकणार आहे जनरल न्यूजवर. सुद्धा टाळ्या आपल्याला वाजवायच्या आहेत. प्रशांत उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, उत्कृष्ट कोच आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने सन्मानित करावं. टुर्नामेंट अनया जोरदार आणि याचे वडील सुद्धा आहेत. याचे डोळी त्यांनी आपल्या मुलीचं कौतुक पाहिलेलं याच्यापेक्षा मोठं काय. जोरदार एकदा अनयासाठी टाळा. सर्व मंडळाला विनंती की तुला जोरदार काय अनयासाठी पाहिजे.